हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपण छान छान गोष्ट ऐकूया. भित्रा ससा. छान छान आहे की नाही? मज्जा येणार आहे. सगळे तयार आहेत का मग ऐकायला? अरे वा वा, सगळे छान हौशी आहेत, छान छान ऐकायला तयार आहेत. बघा, एक ना खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात खूप सारे प्राणी राहायचे. सिंह, वाघ, हरिण, माकड, हत्ती असे खूप राहायचे प्राणी. त्यात एक ससा सुद्धा राहायचा, टिनटिन उडई मारणारा, छान छान मस्त दिसणारा. तो ससा खूप भित्रा होता. थोडासा आवाज आला की लगेच घाबरायचा. वारा आला की लगेच पळून जायचा. खूप घाबरट होता तो. की ढगांचा आवाज गडगड गडगड झाला की लगेच बिळात आपल्या घुसून लपून राहायचा. आणि एक दिवस तर काय झालं, हा भित्रा ससा असाच बाहेर चरत होता आणि काय झालं बरं, जोरात वारा सुटला. खूप झाडं हलायला लागली, डुळायला लागली, पानं पडायला लागली. ससा तर खूप घाबरला. एक मोठ्या झाडाचं पान त्या ससाच्या पाठीवर पडलं. अरे बाप रे, आता तर ससा खूपच घाबरला आणि त्याला वाटले की माझ्या पाठीवर आभाळच पडले आणि तो सैरावैरा झाला. खूप घाबरला, इकडे पळायला लागला, तिकडे पळायला लागला. अरे बाप रे, धावा धावा, इथे काय झालंय तर आभाळ पडलं असं म्हणून तो जोरात धावायला लागतो. त्याला भेटली, रस्त्यात कोण भेटलं? हरिण भेटलं. आणि हरिण पण विचारात पडलं, अरे बाप रे, हा ससा का बरं इतका जोरात धावत चाललाय? ससा ससा, का इतका जोरात धावतोस रे? का घाबरलास? काय झालं बरं तुला? असं हरिणने विचारलं. तो म्हणाला, अरे काय सांगू तुम्हाला, आभाळ पडले. आभाळ पडले असं ऐकताच हरिण सुद्धा घाबरलं आणि सश्यासोबत पळत सुटलं. दोघेही, ससा आणि हरिण दोघेही जोरात पळायला लागले, जोरात पळायला लागले. पुढे त्यांना भेटले एक माकड. ते आपलं हुप 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 करत होतं. त्याने विचारलं, अरे तुम्ही दोघेही का पळतात इतके जोरात जोरात? काय झालं बरं? हरिण म्हणालं की अरे काय सांगू बाबा तुला, आभाळ पडले, पळ तू पण आमच्या सोबत. ते ऐकून माकड सुद्धा घाबरले आणि तेही त्यांच्या सोबत पळू लागले. तिघही जण जोरात पळायला लागले, जोरात पळतात आणि घामाघेर झाले सगळे तिघही जण. मग त्यांना भेटला एक सिंह. तो म्हणाला, ए माकडा, काय झाले रे, असे का बरं पळत सुटलेत तुम्ही? माकड म्हणाले, महाराज, आभाळ पडले, तुम्हीही आमच्या बरोबर पळा. आधी आपला जीव महत्वाचा, तो वाचूया, असं माकड म्हणालं. सिंह काय घाबरला नाही. तो जोरात दणकून म्हणाला, कोणी बरं सांगितलं तुम्हाला आभाळ पडलं असं? माकड म्हणालं, मी नाही, असे मला हरिणनी सांगितलं. हरिण म्हणालं, महाराज, मला सुद्धा माहिती नव्हतं, असं मला सस्याने सांगितलं. ससा म्हणाला, महाराज, होय, माझ्या पाठीवर आभाळ पडलं. मग हरिण म्हणालं, सिंह म्हणाले, ससा, तू म्हणतोस तुझ्या पाठीवर आभाळ पडले, हो ना?
मग दाखव बरं, कुठे आहे तुझ्या पाठीवर आभाळ? सस्याने मागे वळून पाहिले, पण काय आभाळ कुठे दिसलेच नाही. सश्याची तर फजितीच झाली. हे पाहून सिंह जोरात हसला. हा 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 हा, म्हणे आभाळ पडलं. आणि माकड, हरिण हे सुद्धा जोरात हसायला लागले. त्यांचं हास्य ऐकून सुद्धा ससा आणखीनच घाबरला आणि तो धूम पळत सुटला आणि त्याच्या बिळात जाऊन लपून बसला. असा हा भित्रा ससा. कशी वाटली गोष्ट? ऐकीने छान, मस्तच आहे ना? मग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर सुद्धा करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.